पूर्व परंपरे आणि प्रथेपासून या देशात लाखो वर्षाच्या परंपरेत पितृ तर्पण तथा श्रद्धेनं केलेली सेवा तिथा अपभ्रंश श्राद्ध या व्याख्येत झालेला आहे. म्हणून आपण प्रचंड श्रद्धेनं गेलेल्या मृतपूर्वजांचं महालय ही करण्याची या देशाची पूर्व परंपरा आहे. मृतपूर्वज आहे त्या मृतपूर्वज ज्या तिथीला गेलेले आहेत त्याच तिथीला श्राद्ध कर्म करायचं असतं. ज्यांना तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पितरी अमावस्येला हे विधान केलं तरी चालेल. तथापि या कार्यातून गेली अनेक शतकं आणि दशकं पंचमहायज्ञ जो कोणी कुटुंबात करेल त्याला पितरांचा नक्कीच आशीर्वाद मिळेल यात दुमत नाही. म्हणून आपण देवांच्या आधीचा जो मोठा अधिकार आहे तो पितरांचा आहे. म्हणून आपण रोज देवांची सेवा करण्यापूर्वी पितृस्तुती नित्यसेवेत आलेली आहे. दक्षिण दिशेला तोंड करून, दक्षिण दिशा ही पितरांची आहे म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून 1 ते 1.5 मिनटात पितृस्तुती वाचायला वेळ लागतो. म्हणून आपण कुटुंब प्रतिनिधींनी पितृस्तुतीचं वाचन केल्यानंतरच देवांची सेवा करावी हा दंडक आहे. म्हणून या सर्व बाबी या कार्यातून सेवा पितरांची या अंकातून आपणाला आपली शंका, समाधान, प्रश्न, मंजुषा या अंकानं या सर्व बाबी केलेल्या आहेत. तथापि ज्या कुटुंबात कोणी मृत्यू पावलेला आहे त्याला वर्ष श्राद्ध झालेलं नाही अशावेळी त्या कुटुंबामध्ये श्राद्ध महालय करत नाही हे पण माहीत पाहिजे. परंतु आपण श्राद्ध, पक्ष, महालय कुठपर्यंत करायचा, किती पिढ्यांचा करायचा हाही प्रश्न आहे. आपण मृतशौच किंवा अशौच किती दिवस पाळायचं. ज्यावेळी कोणी जन्माला आलं तर 10 दिवस आपल्याला पाळावं लागतं आणि गेलेल्या व्यक्तीचं 13 दिवस पाळावं लागतं. आणि हे अशौच पाळताना आपले साधारण 5 पिढ्यांपेक्षा पुढचे अशौच पाळू नये. पण 5 पिढ्या कोणत्या? आपले मृत वडील आहेत, मृत आजोबा आहेत आणि मृत पणजोबा आहेत. कुठलंही पिंडदान करताना वडील, आजोबा, पणजोबा यांना पिंडदान केलं जातं. पुढची पिढी आपण आहात 4थी आणि पुढची पिढी 5वी आपली. एकूण 5 पिढ्यांमध्येच ह्या अशौच गोष्टी पाळल्या जातात. ते भारतीयांना तथा हिंदूंना माहीत असणं अगत्याचं आहे. म्हणून हे सारे बारकावे या कार्यानं सेवा पितरांची या सदरामध्ये तपशिलात ही बाब दिलेली आहे. कृपया या ग्रंथाची आपण पानं चाळावीत आणि कौटुंबिक समाधान कुटुंबापर्यंत आपण पोचवावं, भावकीत पोचवावं हे कळकळीचं आवाहन.